नमस्कार मित्रांनो, आम्ही डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीचे विद्यार्थी आमच्या रावे प्रोग्रामांतर्गत आज आलो आहे लाकेवाडी गावातील एक प्रगतशील दुग्ध व्यावसायिक अशोक उगालमोल यांच्या गोट्यावर. तर त्यांनी आपला व्यवसाय शून्यातून कसं निर्माण केला हे आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. सर्वप्रथम तुमची माहिती सांगा सगळ्यांना. अशोक शंकर उगालमोल, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तुमची आज म्हणजे तुम्ही व्यवसाय कधी सुरुवात केली आणि किती गायापासून केली ते सर्वांना. गायापासून म्हणजे पहिले 5 गाया होत्या माझ्या. लहान कालवडी तयार करून मी ते 5 गाया तयार केल्या. तिथून मी वाढत धंद्या माझं जास्त प्रॉफिट 5 गाया मिळाल्यानंतर मी वाढत आज 10, 15 ते 20 गायांना वाढत मी 30 गायांवर प्रॉफिट मिळाला. म्हणजे जवळपास आपल्या आता 35 गाय आणि त्यातलं आता दूध किती देतो? म्हणजे दूध आता 25 ते 27 गाय दूध देते. आणि एका दिवशीचं म्हणजे दूध किती निघतं तुम्हाला? माझं सकाळचं 200 ते 250 लिटर दूध निघते सकाळी आणि संध्याकाळी 200-250 लिटर दूध. आणि मग यांना खाद्य वगैरे तुम्ही कसं? खाद्य सकाळचं माझं ते 5:45ला माझी पेंड असते. आणि नंतर मी शेणाचं व्यवस्थापन काय मी उचलून तिकडं टाकतो. शेणाचं व्यवस्थापन तुम्ही घरी स्वतः करतो. व्यवस्थापन सांगितलं की सकाळी तुम्ही पेंड होतो, किती प्रमाणात देतं प्रत्येक जनावर? एका गायला 5 किलो पेंड असते. 5 किलो. म्हणजे ते दूध त्यामध्ये विटामिन असते, माझे मिनरल मिक्सचर असते, भुसा आणि बरडा मिक्स करून तिन्ही 5 किलो पेंड असते. 5 किलो. हो. आणि हिरवा चारा वगैरे असते? हिरवा चारा सकाळचा एक 10-20 किलो असतो प्रत्येक गायला 20 किलो. वाळल्या मिक्स करून 20 किलो असतो. आणि मिनरल मिक्सचर वगैरे पण त्यातच टाकतो आणि पेंडीमध्ये टाकतो. हो. आता आपण बरेचदा बघतो की गायला म्हणजे वेतन करताना प्रॉब्लेम येतो. म्हणजे ह्या गायला त्याच्याच गायला तर त्याच्यात तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे जाणवला का? प्रॉब्लेम जाणवतो. काय होतं, एक अशक्त वगैरे काही असल्या ना त्यानंतर कुठं जंतचं प्रमाण वाढल्यानंतर कुठं काय नंतर ते येताना गायांना त्रास होतोच. झारणं पडणे ठेवणे. त्याच्याऐवजी मिनरल मिक्सचर जंतचं औषध 6 महिना डोस देणे हे आपलं कर्तव्य. मी डोस देतो 6 महिना. आणि अजून आपण पाहतो की म्हणजे ते मास्टायटिस वगैरे जे रोग आहे ते पण जास्त प्रमाणात मास्टायटिस होते. कारण का मी असताना मी स्वतः डॉक्टर आहे, त्यामुळे स्वतः डॉक्टर असल्यामुळे स्वतःच मी उपचार मी करतो. कारण का मास्टायटिसचं कसं होतंय, जेवढं लवकर तर लवकर बघता येईल तेवढं फायद्यात नाही तर सड त्याचं निकामी होतं. ते असं प्रॉब्लेम होतं. म्हणजे ब्रीड्स कुठले वापरतात? ब्रीड मी एचएफमधले वापरतो. का एबीसीचं काय होतं आहे, त्याचं वातावरण जरा खराब असल्यामुळे एबीसी इंजेक्शन जास्त म्हणजे देत नाही, मॅच होत नाही, वासर व्यवस्थित होत नाही. आपलं 75% आपलं इंजेक्शन वापरतो आपण. तर तुम्ही दुसरी ब्रीड का नाही प्रिफर केली, जसे जर्सी वगैरे पण आहे? हो, जर्सी बी आहे, पण काय होतं वातावरण जर्सी दुधाचं प्रमाण म्हणजे दुसरी हे 100% मधले आपण हे करतो. ह्याचं दूध क्षमता 26 ते 27 लिटर प्रतिदिन देते. मग दुसरी जर्सी गायमध्ये कसं होतंय, महागाई जास्त असल्यामुळे दूध कमी असल्यामुळे ते परवडत नाही. त्यामुळे ते आपले हे 100% मध्येच आपण गाय इथं कव्हर करून. आता आपण म्हणजे बरेच इकडे बघतो की मुक्त संचाराचं खूप आता म्हणजे लेबर नाही. काय ते मुक्त संचाराचा काय प्रॉब्लेम होतो तो बरेच गोट्या मी गेलो. कारण मोठे 70, 80, 100, 110 असे तबेला मोठे आहेत. पण त्यांच्यात काय प्रॉब्लेम होते, 6 महिन्यानंतर उन्हाळा, 6 महिना पावसाळा. त्यामुळं काय प्रॉब्लेम होते, गायांचं व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही. कारण का गोचड म्हणा, हे म्हणा, जंत म्हणा, हे म्हणा, त्या गायांना डास म्हणा, ते असल्यामुळं गायींना ते जे पचन व्हायचं ते पचन होत नाही. त्यामुळं कुठल्या गायीचं पाणी किती पिते, वैरण किती टाकल्यानंतर खाते, दूध किती क्षमता देते, माझा येण्याचं लक्षणं पळून दिसत नाही म्हणजे त्यामध्ये. त्यामुळं आम्ही बंदिस्तीचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे जाग्यावर जेवढं होईल तेवढं व्यवस्था गुरांची राहते. आता मग तुमचं दूध निघतं म्हटलं तुम्ही म्हणजे 200-250 लिटर एका टाइमला. हो. तर मग ते प्रत्येक टाइमला न्यायला येते की दोन्ही टाइमचं एकच? नाही, प्रत्येक सकाळ ते संध्याकाळी जाणार त्यांचीच गाडी येते की? हो, आपण स्वतः घालतो. आम्ही स्वतःच आहे, स्वतः सांगायला घालतो. आता रेट काय आहे म्हणजे? रेट आता म्हणजे 28 रुपये, 3, 5, 28, 28, 5 रुपये अनुदान म्हणजे 7 रुपये अनुदान.
37 रुपये रेट आहे म्हणजे. मग तुम्हाला आता हे म्हणजे नवीन जे शेतकरी आहे म्हणजे याच्यात त्यांना जायचं आहे या व्यवसायात, तर त्यांना काय सांगू शकाल तुम्ही? त्यांना काय सांगू शकता, आता जो नवीन शेतकरी जो आता गाया घेऊन, आज गायांची किंमत 1 10 1 15 चांगले ब्रीडच्या गाया तर घ्यायच्या म्हटले तर आज त्यांनी व्यवसाय करायचा. पहिला जुना आमचा व्यवसाय आहे, त्यामुळे जुना व्यवसाय असल्यामुळं आम्हाला काहीतरी परवडते नाही. पण नवीन व्यवसाय करणारा विकत 3 आणि 4 लाखाच्या गाया घेऊन विकत वैरण घेऊन ही त्यांना दूध काढून परवा दराची किंमत दर कमी आहे दुधाला. मग पेंडीची तफावत केली आणि दुधाची तफावत केली तरी परवडतात. पेंड 35 रुपये किलो केजी पडते आणि दूध 26 आणि 27 रुपये केजी पडते. त्यामुळे त्या शेतकऱ्याला आज परवडण्यासारखा धंदा नाही, म्हणजे त्यामुळे तोट्याचंच भांडवल आहे. म्हणजे आता रेट किती असायला पाहिजे? म्हणजे रेट मध्ये 35 ते 40 रुपये रेट असावा असं आपल्याला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.